नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनलमध्ये। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की रांगेतील स्थान यावरील काही क्वेश्चन्स। यालाच आपण बैठक व्यवस्था सुद्धा म्हणतो। तर बघा, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, म्हणजे लहान मुलांच्या पासून मोठ्यांपर्यंत कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, तर त्या परीक्षेमध्ये या लेवलचे प्रश्न हमखास असतात आणि एकदम तुम्हाला मी सोप्या ट्रिकने सांगणार आहे की याचं उत्तर कसं लिहायचं असतं। त्यामुळे जर चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया। इथं आपण एक प्रश्न घेतलेला आहे आणि प्रश्न काय आहे बघा, एका रांगेत अनिकेत डावीकडून 25वा आहे व उजवीकडून 25वा आहे, तर रांगेत एकूण मुले किती आहेत? तर बघा, लहान मुले असू देत, म्हणजे 3री पासूनची मुले, त्यांना प्रज्ञाशोध असू दे, स्कॉलरशिप असू दे, त्या परीक्षेमध्ये सुद्धा या लेवलचे प्रश्न आहेत, किंवा आपली कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, तर त्या परीक्षेमध्ये सुद्धा या लेवलचे प्रश्न असतात। आणि जर तुम्हाला असा प्रश्न आला तर इथं आपण एकदम कन्फ्यूज होऊन जातो। आपण काय करतो, डावीकडून 25 इथं आपण सगळे ते आकडे लिहित बसतो। तर असं काही करायचं नाहीये। एकदम शॉर्ट ट्रिकने तुम्हाला मी सांगणार आहे की याचे आन्सर कसं लिहायचं आहे। तर बघा, अनिकेत हा डावीकडून 25वा आणि उजवीकडून 25वा आहे। बघा, इथं हा अनिकेत उभा आहे, बरोबर, म्हणजेच हा अनिकेत जो आहे तो 25वा आहे, बरोबर। कितवा आहे तो? 25वा आहे। म्हणजे याला जर इकडून डावीकडून जर मोजलं इकडून, तर याच्या पुढे 24 मुले असतील, बरोबर। आणि हा अनिकेत जो आहे तो 25वा। आणि जर याला उलट इकडनं जर इकडं म्हणजे उजवीकडून जर त्याला मोजलं तरी पण त्याचा 25वाच नंबर आहे, म्हणजे त्याच्या अगोदर 24 मुले असतील। बघा, जेव्हा आपण त्याला डावीकडून इकडून मोजणार आहोत तेव्हा 24 नंतर अनिकेतचा नंबर 25वा आहे, आणि ते जर त्याला आपण उजवीकडून इकडून मोजलं तर अनिकेतचा नंबर या 24 मुलांच्या नंतर 25वा इथं असणार आहे। तर या एका रांगेत किती मुले असतील असं आपल्याला विचारलेलं आहे। तर काय करायचं बघा, ट्रिक आहे, तुम्हाला मी यामध्ये एकूण 2 ट्रिक तुम्हाला सांगणार आहे आणि एकदम सोप्या ट्रिक्स आहेत। बघा, आता यामध्ये मी तुम्हाला एकूण 2 ट्रिक सांगणार आहे मित्रांनो। तर त्या ट्रिक अशा आहेत, त्यातली पहिली ट्रिक अशी आहे, पहिल्यांदा हे 24 आणि हे 24 प्लस करायचे। 24 प्लस 24 जर तुम्ही केले तर याचं उत्तर येईल 48, बरोबर। या दोन्हींची बेरीज झाली 48 हा, आणि अनिकेत हा एक धरायचा। अनिकेत जर आपण धरला तर तो +1 जर केलं त्या रांगेमध्ये एकूण 49 मुले आहेत। ही ट्रिक झाली पहिली। काय केलं आपण, या 24 आणि या 24 मुलांची आपण अगोदर टोटल मारली, ती आली 48, आणि अनिकेत जो आहे तो 25वा होता, तो आपण त्यामध्ये ऍड केला, एकूण मुले झाली 49। ही झाली ट्रिक पहिली। आता ट्रिक नंबर 2 काय आहे बघा, डावीकडून 25वा, बरोबर, आणि उजवीकडून 25वा आहे, म्हणजे या 25 आणि 25 ची आपण काय करायची, बेरीज करायची। 25 आणि 25 झाले 50। बघा, आता अनिकेत दोन्ही साईडनं मोजला गेला, तो डावीकडून पण मोजला गेला आणि उजवीकडून पण मोजला गेला, म्हणजे तो फक्त एका साईडनंच मोजायला पाहिजे होता, म्हणून फक्त यातनं -1 करायचं आपल्याला, उत्तर येणार 49। बघा, तुम्हाला दोन्हीपैकी जी ट्रिक सोपी वाटेल ती तुम्ही यूज करू शकता। जर तुम्हाला या प्रकारचं कोणतंही एक्झाम्पल येऊ दे, तुम्ही या 25च्या अगोदरची मुले घ्या, 25च्या नंतरची जी मुले आहेत उजवीकडून जी मुले आहेत ती घ्या, त्यांची ऍडिशन करा, त्यामध्ये फक्त +1 करा, आणि जी संख्या दिलेली असते ती फक्त प्लस करा आणि त्यामधून एक मायनस करा। या तुम्हाला 2 ट्रिक मी सांगितलेल्या आहेत, यापैकी तुम्हाला जी ट्रिक सोपी वाटेल तुम्ही ती ट्रिक यूज करू शकता। हे झालं आपलं पहिलं उदाहरण। आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया। तर बघा, आता दुसरं एक्झाम्पल आपण इथे घेतलेलं आहे, एका रांगेत सरिता डावीकडून 55वी आहे व उजवीकडून 55वी आहे, तर रांगेत एकूण मुले किती आहेत? तर बघा, सेम त्या प्रकारचं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे। जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये हे उदाहरण तुम्ही सोडवू शकता आणि तुमचं आन्सर बरोबर आहे का ते तुम्ही चेक सुद्धा करू शकता। बघा, इथं आहे सरिता, इथं आहे सरिता, डावीकडून 55वी आहे, जर तुम्ही इकडनं मोजलं तर ती सरिता 55 नंबरला आहे, म्हणजे तिच्या अगोदर 54 मुले असतील, बरोबर। आणि जर उजवीकडून इकडून जर तुम्ही मोजली तर इकडून सुद्धा ती 55वीच येणार आहे, म्हणजे इकडून सुद्धा
54 मुले तिच्या नंतर असतील, म्हणजे तिच्या अगोदर पण 54 मुले असतील आणि तिच्या नंतर पण 54 मुले असतील. तर इथं आपण ट्रिक काय सांगितलेली आहे, पहिल्यांदा हे 54 आणि 54 प्लस करायचे. 4 आणि 4 8, 5 आणि 5 10, 108. 108 मध्ये सविता राहिली, तिला एक त्यामध्ये ऍड करा, 109 आपलं उत्तर आलं. म्हणजे या रांगेमध्ये एकूण 109 मुले आहेत. किती सोपं आहे बघा, एकदम सोपी ट्रिक आहे. एका मिनिटामध्ये तुम्हाला तुमचे आन्सर यामध्ये मिळून जाणार आहे. आता बघा, या 55 आणि 55 ची परत ऍडिशन करा. बरोबर, 5 आणि 5 10, 0 1 10, 5 आणि 5 10 अधिक 11 110. आणि या 110 मधून 1 मायनस करा, कारण सविता दोन्ही साईडला मोजली गेली, ती फक्त एका साईडनच मोजली जायला पाहिजे होती, म्हणून त्यामधून 1 मायनस करा, 109 हे आपलं आन्सर येणार आहे. तर बघा, आपण दोन्ही ट्रिकने शिकतोय, त्यामुळे तुम्हाला हे पटकन समजणार आहे. आता आपण पुढचं उदाहरण बघूया. तर बघा, आता इथं आपण एक्झाम्पल घेतलेला आहे. एका विद्यार्थ्याचा खालून क्रमांक 5वा व वरून क्रमांक 15वा आहे, तर त्या स्पर्धेमध्ये किती विद्यार्थी आहेत, असा प्रश्न आपल्याला. तर बघा, एकदम आपण शॉर्ट ट्रिकने आपण याचं आन्सर काढणार आहोत. आपली ट्रिक तर तीच असणार आहे, ट्रिक काय आपली वेगळी नाहीये, ट्रिक आपली तीच असणार आहे. आता फक्त यामध्ये आपण एकच ट्रिक यूज करणार आहोत. फक्त या 5 आणि 15 ची आपण बेरीज करूया. 15 आणि 5 किती होणार, तर 15 आणि 5 होणार 20, बरोबर. आणि या 20 मधून आपण एक फक्त मायनस करायचंय, म्हणजे उत्तर येणार 19. म्हणजे त्या स्पर्धेमध्ये टोटल 19 विद्यार्थी आहेत. तर बघा मित्रांनो, इथं आपला प्रश्न हा चौथा आहे. तर प्रश्न काय आहे बघा, एका स्पर्धकाचा खालून क्रमांक 52वा व वरून क्रमांक 60वा आहे, तर त्या स्पर्धेत किती स्पर्धक आहेत. तर बघा, ट्रिक तर आपली तीच राहणार आहे. पण जर तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही पद्धत कशी वाटली. तर बघा, आपण एक्झाम्पल सोडवूया. आता आपण ट्रिक तीच यूज करायचे. या 52 आणि 60 याचे आपण टोटल मारायचे. 52 आणि 60 यांना आपण प्लस करूया अगोदर. हे 2 आणि 5 आणि 6 झाले 11. 112 उत्तर आलं आपलं. या 112 मधून आपण फक्त -1 करायचंय, म्हणजे 111. म्हणजे त्या स्पर्धेमध्ये एकूण 111 स्पर्धक आहेत. तर अशा प्रकारे बघा, तुम्हाला कसलाही प्रश्न येऊ दे, म्हणजे या टाईपचा, तर तुम्ही त्याचा आन्सर असं सेम लिहायचं आहे, म्हणजे तुमचं एकही उत्तर अजिबात चुकणार नाही. आता आपण थोडासा वेगळा प्रश्न बघूया. तर बघा मित्रांनो, इथं आपला प्रश्न काय आहे, एका वार्षिक परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मीना समोरून 25व्या क्रमांकावर व शेवटून 31व्या क्रमांकावर आहे. जर परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 5 असेल तर परीक्षेला किती विद्यार्थी बसले होते. तर बघा मित्रांनो, तुम्हाला फक्त कन्फ्यूज करण्यासाठी इतका मोठा प्रश्न आलेला असतो, पण इतका मोठा प्रश्न जरी आला तरी सुद्धा आपण घाबरून जायचं नाही, कारण आपली ट्रिक तीच असणार आहे, आपली ट्रिक काय वेगळी असणार नाही. तर बघा, एका वार्षिक परीक्षेमध्ये म्हणजे पास झालेल्या मुलांच्या मध्ये मीना नावाची जी मुलगी होती ती समोरून 25व्या क्रमांकावर आणि शेवटून 31व्या क्रमांकावर होती. आणि त्या परीक्षेमध्ये जी मुले नापास झाले तर त्या मुलांची संख्या फक्त 5 होती. तर पास झालेल्या मुलांची संख्या किती, म्हणजे त्या परीक्षेला एकूण किती मुले बसली होती, असा इथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बघा, या 5ची आपल्याला काही देणं घेणं नाहीये, या 5शी आपल्याला काही करायचं नाहीये. फक्त आपल्याला हे 25 आणि हे 31 हे दोनच महत्वाचे आहेत. जी ट्रिक आपण मगाशी यूज केली ती ट्रिक इथे आपल्याला यूज करायची आहे. फक्त 25 आणि 31 यांची आपल्याला बेरीज करायची आहे. 5 आणि 1 6, 3 आणि 2 5, 56 झाले. आणि या 56 मधून फक्त 1 मायनस करा, उत्तर येणार 55. उत्तर येणार 55. म्हणजे त्या परीक्षेला एकूण 55 विद्यार्थी बसलेले होते. बघा, उत्तर आपण त्याच ट्रिकने काढलं, फक्त तुम्हाला थोडंसं कन्फ्युज व्हावं म्हणून असा प्रश्न दिलेला असतो. तर याचं उत्तर सुद्धा याप्रमाणे सोडवायचं आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.